तर श्रोते हो, आता आपण ऐकूयात या पत्रमालिकेतील हे 6वे पत्र. प्रिय गोडुली, अनेक उत्तम आशीर्वाद. काल आम्ही सिनेमाला गेलो होतो. बाबा, बिट्टू, मी, शेजारचे जोशी काका, काकू आणि त्यांची मुलगी सुषमा. आनंद. राजेश खन्नाचा सिनेमा होता तो. काय अप्रतिम आहे नाही? चित्रपट पाहताना संपूर्ण चित्रपटगृह त्या भावभावनांच्या हिंदोळ्यावर स्वार झाले होते. अगदी तल्लीन झाले होते. आनंद बाबू मोशायच्या भावविश्वात हरवून गेले होते. इतक्यात शेजारी बसलेला आपला बिट्टू ताडकन उठला व थिएटरच्या बाहेर गेला. काय झालं हे मला समजलंच नाही. मी बाबांना त्याच्या मागे पाठवलं. बाबाही 5 मिनिटात परत आले. म्हणाले, तू सिनेमा पहा, नंतर सांगतो काय झालं ते. सिनेमा संपला. न राहून मी विचारले, काय हो, काय झालं? बिट्टू कुठे आहे? बाबा काही म्हणायच्या आतच समोरून बिट्टू व त्याचे मित्र येताना दिसले व सोबत पोलीस काकाही होते. आल्या आल्या पोलीस काकांनी बाबांना शेक हँड केला. म्हणाले, अभिनंदन, बिट्टूने आम्हाला खूप मदत केली, म्हणूनच आम्ही मवाली गुंडांना पकडू शकलो. बिट्टूचे व त्याच्या मित्रांचे खूप खूप अभिनंदन बरं का. ही रस्त्यावरची मवाली गुंड मुलं मुलींची छेडछाड करतात, त्यांना त्रास देतात, पण नागरिकांच्या सहकार्याशिवाय आम्हाला पकडणं अवघड जातं. आज बिट्टू व त्याच्या सहकार्यांनी चित्रपटगृहात गोंधळ होऊ न देता त्या मवाली गुंडांना बाहेर आणलं व पकडण्यास मदत केली. असे भाऊ प्रत्येक घरात हवेत. हे सर्व ऐकून मला खूप खूप आनंद झाला, अभिमान वाटला. मी बिट्टूला प्रेमाने जवळ घेतले, त्याच्या डोक्यावर हात ठेवला, त्याच्या मित्रांचंही कौतुक केलं. बिट्टू म्हणाला, तू ताईला लिहिलेली पत्र मी वाचतो बरं का आई. यावर आम्ही सगळेच हसलो. आनंद वाटला. तुझीच सौ आई. श्रोते हो, आपण ऐकत होतात सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर सौ सुधा कांकरिया यांनी लिहिलेल्या प्रिय गोडुलीस या पत्रमालिकेतील हे 6वे पत्र.